नमस्कार, मी कोच DND आपल्या सर्वांचं स्टुडंट ऑफर्मेशन्स या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. हे ऐकण्यापूर्वी आपण हे सुनिश्चित करा की आपण एका शांत जागेवर बसलेले आहात. पुढे काही वेळ आपल्याला कोणीही डिस्टर्ब करू नये. चांगला फायदा होण्यासाठी ही ऑडिओ रोज ऐका. ही ऑडिओ आपल्याला परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी व यश मिळवण्यासाठी बनवली गेलेली आहे. जर तुम्ही ही ऑडिओ रोज ऐकाल तर आपण केलेले अभ्यास आपल्याला चांगला लक्षात राहील व आपल्याला परीक्षेत चांगले मार्क मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपले डोळे शांतपणे बंद करा. स्वतःला रिलॅक्स होऊ द्या. शरीराच्या कोणत्याही भागात तणाव राहू देऊ नका. आपल्या पूर्ण शरीराला पायापासून तर डोक्यापर्यंत पहा. जर तुम्हाला कुठे मांसपेशीत तणाव जाणवत असेल तर त्याला ढिले सोडा. आता तुम्ही शांत अवस्थांमध्ये जात आहात. परीक्षा एक आव्हान आहे आणि मी आनंदाने त्याचे कौतुक करतो. परीक्षा एक आव्हान आहे आणि मी आनंदाने त्याचे कौतुक करतो. परीक्षेच्या काळात माझा आत्मविश्वास वाढतो. परीक्षेच्या काळात माझा आत्मविश्वास वाढतो. मी शिकत असलेल्या विषयांचा मला आनंद आहे. मी शिकत असलेल्या विषयांचा मला आनंद आहे. मी जे शिकतो ते मला सहज समजते आणि टिकवून ठेवतो. मी जे शिकतो ते मला सहज समजते आणि टिकवून ठेवतो. मी पूर्ण मनाने आणि आत्म्याने परीक्षेची तयारी करतो. मी पूर्ण मनाने आणि आत्म्याने परीक्षेची तयारी करतो. परीक्षेच्या वेळी मी अधिक क्रियाशील होतो. परीक्षेच्या वेळी मी अधिक क्रियाशील होतो. माझ्या शिक्षणाची मला कदर आहे कारण मी मला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करतो. माझ्या शिक्षणाची मला कदर आहे कारण मी मला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करतो. मी माझ्या शिक्षणाचा आदर करतो. मी माझ्या शिक्षणाचा आदर करतो. आज मी माझी भीती बाजूला ठेवून सर्व शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करतो. आज मी माझी भीती बाजूला ठेवून सर्व शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करतो. परीक्षेच्या वेळी मी माझ्या अभ्यासात 100% एकाग्रता देतो. परीक्षेच्या वेळी मी माझ्या अभ्यासात 100% एकाग्रता देतो. मी एक उत्कृष्ट विद्यार्थी आहे. मी एक उत्कृष्ट विद्यार्थी आहे. मी नियमित अभ्यास करतो. मी नियमित अभ्यास करतो. अभ्यास आणि करमणूक यांच्यात संतुलन कसे ठेवावे हे मला माहीत आहे. अभ्यास आणि करमणूक यांच्यात संतुलन कसे ठेवावे हे मला माहीत आहे. परीक्षा शब्द ऐकल्यानंतर मला आनंद होतो. परीक्षा शब्द ऐकल्यानंतर मला आनंद होतो. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी नेहमी माझ्या अभ्यासाचा आनंद घेतो. मी नेहमी माझ्या अभ्यासाचा आनंद घेतो. परीक्षा म्हणजे अभ्यास आणि मनोरंजन एकत्र होय. परीक्षा म्हणजे अभ्यास आणि मनोरंजन एकत्र होय. चांगल्या अभ्यासाची सवय माझ्यामध्ये अंतर्भूत आहे. चांगल्या अभ्यासाची सवय माझ्यामध्ये अंतर्भूत आहे. माझा स्वतःवर विश्वास आहे. मी चाचण्यांमध्येही चांगली कामगिरी करतो. माझा स्वतःवर विश्वास आहे. मी चाचण्यांमध्येही चांगली कामगिरी करतो. परीक्षेच्या वेळी माझ्या आशा आणि माझी शक्ती बऱ्यापैकी वाढते. परीक्षेच्या वेळी माझ्या आशा आणि माझी शक्ती बऱ्यापैकी वाढते. माझ्या अथक परिश्रमांनी मी कोणताही विषय सहजपणे व्यवस्थापित करू शकतो. माझ्या अथक परिश्रमांनी मी कोणताही विषय सहजपणे व्यवस्थापित करू शकतो. मी एक उज्ज्वल विद्यार्थी आहे. मी एक उज्ज्वल विद्यार्थी आहे. गणित हा माझा आवडता विषय आहे. गणित हा माझा आवडता विषय आहे. मला विज्ञानाचा अभ्यास करायला आवडतो. मला विज्ञानाचा अभ्यास करायला आवडतो. मला शिकण्याची आवड आहे आणि मी त्यात चांगला आहे. मला शिकण्याची आवड आहे आणि मी त्यात चांगला आहे. मी जितके अधिक शिकतो तितकेच मी साध्य करतो. मी जितके अधिक शिकतो तितकेच मी साध्य करतो.
इतिहासाच्या तारखा मला तोंडपाठ आहेत. इतिहासाच्या तारखा मला तोंडपाठ आहेत. मी कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना माझ्या मनात एक चित्र तयार केले जाते. मी कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना माझ्या मनात एक चित्र तयार केले जाते. मी चांगले ग्रेड मिळवण्यासाठी चांगले लक्ष केंद्रित करतो. मी चांगले ग्रेड मिळवण्यासाठी चांगले लक्ष केंद्रित करतो. मी परीक्षांचा अभ्यास करताना लक्ष केंद्रित करतो. मी परीक्षांचा अभ्यास करताना लक्ष केंद्रित करतो. माझ्या वाचनाचा वेग खूप वेगवान आहे. माझ्या वाचनाचा वेग खूप वेगवान आहे. माझ्या लेखनाचा वेग उत्कृष्ट आहे. माझ्या लेखनाचा वेग उत्कृष्ट आहे. माझे हस्ताक्षर उत्कृष्ट आहे. माझे हस्ताक्षर उत्कृष्ट आहे. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी कठोर आणि नियमितपणे अभ्यास करतो. मी कठोर आणि नियमितपणे अभ्यास करतो. मी पद्धतशीरपणे आणि बुद्धीने परीक्षेची तयारी करतो. मी पद्धतशीरपणे आणि बुद्धीने परीक्षेची तयारी करतो. माझी पुनरावृत्ती करण्याचे तंत्र उत्कृष्ट आहे. माझी पुनरावृत्ती करण्याचे तंत्र उत्कृष्ट आहे. मी सहजपणे कठीण विषयांसाठी अभ्यास करतो. मी सहजपणे कठीण विषयांसाठी अभ्यास करतो. मी चांगला अभ्यास करतो. मी चांगला अभ्यास करतो. मी तणावग्रस्त परिस्थितीतही यशस्वी होतो. मी तणावग्रस्त परिस्थितीतही यशस्वी होतो. मला माझ्या परीक्षा व चाचण्यांचा अभ्यास करायला आवडते. मला माझ्या परीक्षा व चाचण्यांचा अभ्यास करायला आवडते. मी प्रत्येक विषयाला मानसिकतेने स्थान देतो जेणेकरून आठवणे सोपे होईल. मी प्रत्येक विषयाला मानसिकतेने स्थान देतो जेणेकरून आठवणे सोपे होईल. परीक्षेच्या वेळी मी माझ्या तब्येतीची काळजी घेतो. परीक्षेच्या वेळी मी माझ्या तब्येतीची काळजी घेतो. मी माझा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करतो. मी माझा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करतो. मी परीक्षांचे वेळापत्रक येण्यापूर्वीच चांगला अभ्यास करण्यास सुरुवात करतो. मी परीक्षांचे वेळापत्रक येण्यापूर्वीच चांगला अभ्यास करण्यास सुरुवात करतो. उत्तरे लिहिताना मला माहिती पटकन आठवते. उत्तरे लिहिताना मला माहिती पटकन आठवते. माझी तयारी 100% आहे, त्यानंतर मी देवावर अवलंबून आहे. माझी तयारी 100% आहे, त्यानंतर मी देवावर अवलंबून आहे. मी परीक्षेच्या 1 दिवस आधी माझ्या स्वतःच्या सर्व गोष्टींची काळजी घेतो. मी परीक्षेच्या 1 दिवस आधी माझ्या स्वतःच्या सर्व गोष्टींची काळजी घेतो. मी अभ्यासाचा आनंद घेण्यास शिकत आहे. मी अभ्यासाचा आनंद घेण्यास शिकत आहे. मला कठीण परीक्षेचे आव्हान आवडते. मला कठीण परीक्षेचे आव्हान आवडते. परीक्षेपूर्वी माझी एकाग्रता 100% आहे. परीक्षेपूर्वी माझी एकाग्रता 100% आहे. परीक्षा उत्तीर्ण होणे माझ्याकडे सहज येते. परीक्षा उत्तीर्ण होणे माझ्याकडे सहज येते. परीक्षेत लिहिताना माहिती आठवणे सोपे आहे. परीक्षेत लिहिताना माहिती आठवणे सोपे आहे. परीक्षा सुरू करण्यापूर्वी मी सर्व प्रश्न वाचतो. परीक्षा सुरू करण्यापूर्वी मी सर्व प्रश्न वाचतो. मी ज्या प्रश्नांची उत्तरे प्रथम देतो तेच मला अधिक आत्मविश्वास देतात. मी ज्या प्रश्नांची उत्तरे प्रथम देतो तेच मला अधिक आत्मविश्वास देतात. सर्व विषय मजेशीर आणि माझ्यासाठी सोपे आहेत. सर्व विषय मजेशीर आणि माझ्यासाठी सोपे आहेत. सोप्या प्रश्नांना पाहून माझा आत्मविश्वास वाढतो. सोप्या प्रश्नांना पाहून माझा आत्मविश्वास वाढतो. मी नेहमीच चांगल्या मार्गाने शिकण्यासाठी मुक्त असतो. मी नेहमीच चांगल्या मार्गाने शिकण्यासाठी मुक्त असतो. शिकण्याची संधी म्हणजे वाढण्याची संधी होय. शिकण्याची संधी म्हणजे वाढण्याची संधी होय. पुनरावृत्तीसाठी मी शेवटची 10 मिनिटे नेहमीच ठेवतो. पुनरावृत्तीसाठी मी शेवटची 10 मिनिटे नेहमीच ठेवतो. मला कठीण प्रश्नांचा प्रयत्न करताना आनंद होतो. मला कठीण प्रश्नांचा प्रयत्न करताना आनंद होतो. लक्ष केंद्रित करणे मला नैसर्गिकरित्या येते. लक्ष केंद्रित करणे मला नैसर्गिकरित्या येते.
मी एक हुशार विद्यार्थी आहे. मी आज बरेच काही शिकणार आहे. मी एक हुशार विद्यार्थी आहे. मी आज बरेच काही शिकणार आहे. माझ्याकडे नैसर्गिक कौशल्य आहेत जी मला हुशार विद्यार्थी बनवतात. माझ्याकडे नैसर्गिक कौशल्य आहेत जी मला हुशार विद्यार्थी बनवतात. परीक्षेच्या वेळी माझा मेंदू 100% वेळा चांगला कामगिरी करतो. परीक्षेच्या वेळी माझा मेंदू 100% वेळा चांगला कामगिरी करतो. मी शाळा महाविद्यालयात यशस्वी होतो. मी शाळा महाविद्यालयात यशस्वी होतो. शिक्षण हे उत्तम भविष्यातील प्रवेशद्वार आहे. शिक्षण हे उत्तम भविष्यातील प्रवेशद्वार आहे. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. मी माझ्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करतो. मी माझ्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करतो. मी एक जबाबदार विद्यार्थी आहे आणि मी यश मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो. मी एक जबाबदार विद्यार्थी आहे आणि मी यश मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो. मी एक चांगला विद्यार्थी आहे आणि दिवसेंदिवस चांगले होत आहे. मी एक चांगला विद्यार्थी आहे आणि दिवसेंदिवस चांगले होत आहे. माझ्याकडे कठीण प्रश्नांचा प्रयत्न करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा आहे. माझ्याकडे कठीण प्रश्नांचा प्रयत्न करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा आहे. माझी शिकण्याची मागणी जसजशी वाढत जाते तसतसे माझे शिक्षणही वाढत जाते. माझी शिकण्याची मागणी जसजशी वाढत जाते तसतसे माझे शिक्षणही वाढत जाते. गणित माझ्यासाठी सोपे आहे. गणित माझ्यासाठी सोपे आहे. वाचन पूर्ण झाल्यानंतर मी प्रश्नाचे उत्तर देतो. वाचन पूर्ण झाल्यानंतर मी प्रश्नाचे उत्तर देतो. माझा उत्तर देण्यावर माझा विश्वास आहे. माझा उत्तर देण्यावर माझा विश्वास आहे. चांगले ग्रेड मिळवणे माझ्यासाठी स्वाभाविक आहे. चांगले ग्रेड मिळवणे माझ्यासाठी स्वाभाविक आहे. मी सहजपणे परीक्षा पास करतो. मी सहजपणे परीक्षा पास करतो. मी नेहमी माझी परीक्षा संपल्यानंतर 10 मिनिटांची पुनरावृत्ती करतो. मी नेहमी माझी परीक्षा संपल्यानंतर 10 मिनिटांची पुनरावृत्ती करतो. मी नेहमी परीक्षेच्या वेळी आरामात असतो. मी नेहमी परीक्षेच्या वेळी आरामात असतो. परीक्षेच्या वेळी मला माहिती जलद आणि सहज आठवते. परीक्षेच्या वेळी मला माहिती जलद आणि सहज आठवते. मी माझ्या शिक्षकांचे आभार मानतो. मी माझ्या शिक्षकांचे आभार मानतो. मी माझ्या पालकांचा देखील आभारी आहे. मी माझ्या पालकांचा देखील आभारी आहे. मी माझ्या मित्रांचेही आभार मानतो. मी माझ्या मित्रांचेही आभार मानतो. आजचा प्रत्येक दिवस मी अभ्यासामध्ये पारंगत होत आहे. आजचा प्रत्येक दिवस मी अभ्यासामध्ये पारंगत होत आहे. परीक्षा एक आव्हान आहे आणि मी आनंदाने त्याचे कौतुक करतो. परीक्षा एक आव्हान आहे आणि मी आनंदाने त्याचे कौतुक करतो. परीक्षेच्या काळात माझा आत्मविश्वास वाढतो. परीक्षेच्या काळात माझा आत्मविश्वास वाढतो. मी शिकत असलेल्या विषयांचा मला आनंद आहे. मी शिकत असलेल्या विषयांचा मला आनंद आहे. मी जे शिकतो ते मला सहज समजते आणि टिकवून ठेवतो. मी जे शिकतो ते मला सहज समजते आणि टिकवून ठेवतो. मी पूर्ण मनाने आणि आत्म्याने परीक्षेची तयारी करतो. मी पूर्ण मनाने आणि आत्म्याने परीक्षेची तयारी करतो. परीक्षेच्या वेळी मी अधिक क्रियाशील होतो. परीक्षेच्या वेळी मी अधिक क्रियाशील होतो. माझ्या शिक्षणाची मला कदर आहे कारण मी मला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करतो. माझ्या शिक्षणाची मला कदर आहे कारण मी मला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करतो. मी माझ्या शिक्षणाचा आदर करतो. मी माझ्या शिक्षणाचा आदर करतो. आज मी माझी भीती बाजूला ठेवून सर्व शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करतो. आज मी माझी भीती बाजूला ठेवून सर्व शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करतो. परीक्षेच्या वेळी मी माझ्या अभ्यासात 100% एकाग्रता देतो. परीक्षेच्या वेळी मी माझ्या अभ्यासात 100% एकाग्रता देतो. मी एक उत्कृष्ट विद्यार्थी आहे. मी एक उत्कृष्ट विद्यार्थी आहे. मी नियमित अभ्यास करतो. मी नियमित अभ्यास करतो. अभ्यास आणि करमणूक यांच्यात संतुलन कसे ठेवावे हे मला माहीत आहे. अभ्यास आणि करमणूक यांच्यात संतुलन कसे ठेवावे हे मला माहीत आहे.
परीक्षा शब्द ऐकल्यानंतर मला आनंद होतो. परीक्षा शब्द ऐकल्यानंतर मला आनंद होतो. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी नेहमी माझ्या अभ्यासाचा आनंद घेतो. मी नेहमी माझ्या अभ्यासाचा आनंद घेतो. परीक्षा म्हणजे अभ्यास आणि मनोरंजन एकत्र होय. परीक्षा म्हणजे अभ्यास आणि मनोरंजन एकत्र होय. चांगल्या अभ्यासाची सवय माझ्यामध्ये अंतर्भूत आहे. चांगल्या अभ्यासाची सवय माझ्यामध्ये अंतर्भूत आहे. माझा स्वतःवर विश्वास आहे. मी चाचण्यांमध्येही चांगली कामगिरी करतो. माझा स्वतःवर विश्वास आहे. मी चाचण्यांमध्येही चांगली कामगिरी करतो. परीक्षेच्या वेळी माझ्या आशा आणि माझी शक्ती बऱ्यापैकी वाढते. परीक्षेच्या वेळी माझ्या आशा आणि माझी शक्ती बऱ्यापैकी वाढते. माझ्या अथक परिश्रमांनी मी कोणताही विषय सहजपणे व्यवस्थापित करू शकतो. माझ्या अथक परिश्रमांनी मी कोणताही विषय सहजपणे व्यवस्थापित करू शकतो. मी एक उज्ज्वल विद्यार्थी आहे. मी एक उज्ज्वल विद्यार्थी आहे. गणित हा माझा आवडता विषय आहे. गणित हा माझा आवडता विषय आहे. मला विज्ञानाचा अभ्यास करायला आवडतो. मला विज्ञानाचा अभ्यास करायला आवडतो. मला शिकण्याची आवड आहे आणि मी त्यात चांगला आहे. मला शिकण्याची आवड आहे आणि मी त्यात चांगला आहे. मी जितके अधिक शिकतो तितकेच मी साध्य करतो. मी जितके अधिक शिकतो तितकेच मी साध्य करतो. इतिहासाच्या तारखा मला तोंडपाठ आहेत. इतिहासाच्या तारखा मला तोंडपाठ आहेत. मी कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना माझ्या मनात एक चित्र तयार केले जाते. मी कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना माझ्या मनात एक चित्र तयार केले जाते. मी चांगले ग्रेड मिळवण्यासाठी चांगले लक्ष केंद्रित करतो. मी चांगले ग्रेड मिळवण्यासाठी चांगले लक्ष केंद्रित करतो. मी परीक्षांचा अभ्यास करताना लक्ष केंद्रित करतो. मी परीक्षांचा अभ्यास करताना लक्ष केंद्रित करतो. माझ्या वाचनाचा वेग खूप वेगवान आहे. माझ्या वाचनाचा वेग खूप वेगवान आहे. माझ्या लेखनाचा वेग उत्कृष्ट आहे. माझ्या लेखनाचा वेग उत्कृष्ट आहे. माझे हस्ताक्षर उत्कृष्ट आहे. माझे हस्ताक्षर उत्कृष्ट आहे. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी कठोर आणि नियमितपणे अभ्यास करतो. मी कठोर आणि नियमितपणे अभ्यास करतो. मी पद्धतशीरपणे आणि बुद्धीने परीक्षेची तयारी करतो. मी पद्धतशीरपणे आणि बुद्धीने परीक्षेची तयारी करतो. माझी पुनरावृत्ती करण्याचे तंत्र उत्कृष्ट आहे. माझी पुनरावृत्ती करण्याचे तंत्र उत्कृष्ट आहे. मी सहजपणे कठीण विषयांसाठी अभ्यास करतो. मी सहजपणे कठीण विषयांसाठी अभ्यास करतो. मी चांगला अभ्यास करतो. मी चांगला अभ्यास करतो. मी तणावग्रस्त परिस्थितीतही यशस्वी होतो. मी तणावग्रस्त परिस्थितीतही यशस्वी होतो. मला माझ्या परीक्षा व चाचण्यांचा अभ्यास करायला आवडते. मला माझ्या परीक्षा व चाचण्यांचा अभ्यास करायला आवडते. मी प्रत्येक विषयाला मानसिकतेने स्थान देतो जेणेकरून आठवणे सोपे होईल. मी प्रत्येक विषयाला मानसिकतेने स्थान देतो जेणेकरून आठवणे सोपे होईल. परीक्षेच्या वेळी मी माझ्या तब्येतीची काळजी घेतो. परीक्षेच्या वेळी मी माझ्या तब्येतीची काळजी घेतो. मी माझा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करतो. मी माझा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करतो. मी परीक्षांचे वेळापत्रक येण्यापूर्वीच चांगला अभ्यास करण्यास सुरुवात करतो. मी परीक्षांचे वेळापत्रक येण्यापूर्वीच चांगला अभ्यास करण्यास सुरुवात करतो. उत्तरे लिहिताना मला माहिती पटकन आठवते. उत्तरे लिहिताना मला माहिती पटकन आठवते. माझी तयारी 100% आहे, त्यानंतर मी देवावर अवलंबून आहे. माझी तयारी 100% आहे, त्यानंतर मी देवावर अवलंबून आहे.
मी परीक्षेच्या एक दिवस आधी माझ्या स्वतःच्या सर्व गोष्टींची काळजी घेतो. मी परीक्षेच्या एक दिवस आधी माझ्या स्वतःच्या सर्व गोष्टींची काळजी घेतो. मी अभ्यासाचा आनंद घेण्यास शिकत आहे. मी अभ्यासाचा आनंद घेण्यास शिकत आहे. मला कठीण परीक्षेचे आव्हान आवडते. मला कठीण परीक्षेचे आव्हान आवडते. परीक्षेपूर्वी माझी एकाग्रता 100% आहे. परीक्षेपूर्वी माझी एकाग्रता 100% आहे. परीक्षा उत्तीर्ण होणे माझ्याकडे सहज येते. परीक्षा उत्तीर्ण होणे माझ्याकडे सहज येते. परीक्षेत लिहिताना माहिती आठवणे सोपे आहे. परीक्षेत लिहिताना माहिती आठवणे सोपे आहे. परीक्षा सुरू करण्यापूर्वी मी सर्व प्रश्न वाचतो. परीक्षा सुरू करण्यापूर्वी मी सर्व प्रश्न वाचतो. मी ज्या प्रश्नांची उत्तरे प्रथम देतो तेच मला अधिक आत्मविश्वास देतात. मी ज्या प्रश्नांची उत्तरे प्रथम देतो तेच मला अधिक आत्मविश्वास देतात. सर्व विषय मजेशीर आणि माझ्यासाठी सोपे आहेत. सर्व विषय मजेशीर आणि माझ्यासाठी सोपे आहेत. सोप्या प्रश्नांना पाहून माझा आत्मविश्वास वाढतो. सोप्या प्रश्नांना पाहून माझा आत्मविश्वास वाढतो. मी नेहमीच चांगल्या मार्गाने शिकण्यासाठी मुक्त असतो. मी नेहमीच चांगल्या मार्गाने शिकण्यासाठी मुक्त असतो. शिकण्याची संधी म्हणजे वाढण्याची संधी होय. शिकण्याची संधी म्हणजे वाढण्याची संधी होय. पुनरावृत्तीसाठी मी शेवटची 10 मिनिटे नेहमीच ठेवतो. पुनरावृत्तीसाठी मी शेवटची 10 मिनिटे नेहमीच ठेवतो. मला कठीण प्रश्नांचा प्रयत्न करताना आनंद होतो. मला कठीण प्रश्नांचा प्रयत्न करताना आनंद होतो. लक्ष केंद्रित करणे मला नैसर्गिकरित्या येते. लक्ष केंद्रित करणे मला नैसर्गिकरित्या येते. मी एक हुशार विद्यार्थी आहे. मी आज बरेच काही शिकणार आहे. मी एक हुशार विद्यार्थी आहे. मी आज बरेच काही शिकणार आहे. माझ्याकडे नैसर्गिक कौशल्य आहेत जी मला हुशार विद्यार्थी बनवतात. माझ्याकडे नैसर्गिक कौशल्य आहेत जी मला हुशार विद्यार्थी बनवतात. परीक्षेच्या वेळी माझा मेंदू 100% वेळा चांगला कामगिरी करतो. परीक्षेच्या वेळी माझा मेंदू 100% वेळा चांगला कामगिरी करतो. मी शाळा महाविद्यालयात यशस्वी होतो. मी शाळा महाविद्यालयात यशस्वी होतो. शिक्षण हे उत्तम भविष्यातील प्रवेशद्वार आहे. शिक्षण हे उत्तम भविष्यातील प्रवेशद्वार आहे. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. मी माझ्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करतो. मी माझ्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करतो. मी एक जबाबदार विद्यार्थी आहे आणि मी यश मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो. मी एक जबाबदार विद्यार्थी आहे आणि मी यश मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो. मी एक चांगला विद्यार्थी आहे आणि दिवसेंदिवस चांगले होत आहे. मी एक चांगला विद्यार्थी आहे आणि दिवसेंदिवस चांगले होत आहे. माझ्याकडे कठीण प्रश्नांचा प्रयत्न करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा आहे. माझ्याकडे कठीण प्रश्नांचा प्रयत्न करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा आहे. माझी शिकण्याची मागणी जसजशी वाढत जाते तसतसे माझे शिक्षणही वाढत जाते. माझी शिकण्याची मागणी जसजशी वाढत जाते तसतसे माझे शिक्षणही वाढत जाते. गणित माझ्यासाठी सोपे आहे. गणित माझ्यासाठी सोपे आहे. वाचन पूर्ण झाल्यानंतर मी प्रश्नाचे उत्तर देतो. वाचन पूर्ण झाल्यानंतर मी प्रश्नाचे उत्तर देतो. माझा उत्तर देण्यावर माझा विश्वास आहे. माझा उत्तर देण्यावर माझा विश्वास आहे. चांगले ग्रेड मिळवणे माझ्यासाठी स्वाभाविक आहे. चांगले ग्रेड मिळवणे माझ्यासाठी स्वाभाविक आहे. मी सहजपणे परीक्षा पास करतो. मी सहजपणे परीक्षा पास करतो. मी नेहमी माझी परीक्षा संपल्यानंतर 10 मिनिटांची पुनरावृत्ती करतो. मी नेहमी माझी परीक्षा संपल्यानंतर 10 मिनिटांची पुनरावृत्ती करतो. मी नेहमी परीक्षेच्या वेळी आरामात असतो. मी नेहमी परीक्षेच्या वेळी आरामात असतो. परीक्षेच्या वेळी मला माहिती जलद आणि सहज आठवते. परीक्षेच्या वेळी मला माहिती जलद आणि सहज आठवते. मी माझ्या शिक्षकांचे आभार मानतो. मी माझ्या शिक्षकांचे आभार मानतो. मी माझ्या पालकांचा देखील आभारी आहे. मी माझ्या पालकांचा देखील आभारी आहे. मी माझ्या मित्रांचेही आभार मानतो.
मी माझ्या मित्रांचेही आभार मानतो. आजचा प्रत्येक दिवस मी अभ्यासामध्ये पारंगत होत आहे. आजचा प्रत्येक दिवस मी अभ्यासामध्ये पारंगत होत आहे. परीक्षा एक आव्हान आहे आणि मी आनंदाने त्याचे कौतुक करतो. परीक्षा एक आव्हान आहे आणि मी आनंदाने त्याचे कौतुक करतो. परीक्षेच्या काळात माझा आत्मविश्वास वाढतो. परीक्षेच्या काळात माझा आत्मविश्वास वाढतो. मी शिकत असलेल्या विषयांचा मला आनंद आहे. मी शिकत असलेल्या विषयांचा मला आनंद आहे. मी जे शिकतो ते मला सहज समजते आणि टिकवून ठेवतो. मी जे शिकतो ते मला सहज समजते आणि टिकवून ठेवतो. मी पूर्ण मनाने आणि आत्म्याने परीक्षेची तयारी करतो. मी पूर्ण मनाने आणि आत्म्याने परीक्षेची तयारी करतो. परीक्षेच्या वेळी मी अधिक क्रियाशील होतो. परीक्षेच्या वेळी मी अधिक क्रियाशील होतो. माझ्या शिक्षणाची मला कदर आहे कारण मी मला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करतो. माझ्या शिक्षणाची मला कदर आहे कारण मी मला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करतो. मी माझ्या शिक्षणाचा आदर करतो. मी माझ्या शिक्षणाचा आदर करतो. आज मी माझी भीती बाजूला ठेवून सर्व शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करतो. आज मी माझी भीती बाजूला ठेवून सर्व शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करतो. परीक्षेच्या वेळी मी माझ्या अभ्यासात 100% एकाग्रता देतो. परीक्षेच्या वेळी मी माझ्या अभ्यासात 100% एकाग्रता देतो. मी एक उत्कृष्ट विद्यार्थी आहे. मी एक उत्कृष्ट विद्यार्थी आहे. मी नियमित अभ्यास करतो. मी नियमित अभ्यास करतो. अभ्यास आणि करमणूक यांच्यात संतुलन कसे ठेवावे हे मला माहीत आहे. अभ्यास आणि करमणूक यांच्यात संतुलन कसे ठेवावे हे मला माहीत आहे. परीक्षा शब्द ऐकल्यानंतर मला आनंद होतो. परीक्षा शब्द ऐकल्यानंतर मला आनंद होतो. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी नेहमी माझ्या अभ्यासाचा आनंद घेतो. मी नेहमी माझ्या अभ्यासाचा आनंद घेतो. परीक्षा म्हणजे अभ्यास आणि मनोरंजन एकत्र होय. परीक्षा म्हणजे अभ्यास आणि मनोरंजन एकत्र होय. चांगल्या अभ्यासाची सवय माझ्यामध्ये अंतर्भूत आहे. चांगल्या अभ्यासाची सवय माझ्यामध्ये अंतर्भूत आहे. माझा स्वतःवर विश्वास आहे. मी चाचण्यांमध्येही चांगली कामगिरी करतो. माझा स्वतःवर विश्वास आहे. मी चाचण्यांमध्येही चांगली कामगिरी करतो. परीक्षेच्या वेळी माझ्या आशा आणि माझी शक्ती बऱ्यापैकी वाढते. परीक्षेच्या वेळी माझ्या आशा आणि माझी शक्ती बऱ्यापैकी वाढते. माझ्या अथक परिश्रमांनी मी कोणताही विषय सहजपणे व्यवस्थापित करू शकतो. माझ्या अथक परिश्रमांनी मी कोणताही विषय सहजपणे व्यवस्थापित करू शकतो. मी एक उज्ज्वल विद्यार्थी आहे. मी एक उज्ज्वल विद्यार्थी आहे. गणित हा माझा आवडता विषय आहे. गणित हा माझा आवडता विषय आहे. मला विज्ञानाचा अभ्यास करायला आवडतो. मला विज्ञानाचा अभ्यास करायला आवडतो. मला शिकण्याची आवड आहे आणि मी त्यात चांगला आहे. मला शिकण्याची आवड आहे आणि मी त्यात चांगला आहे. मी जितके अधिक शिकतो तितकेच मी साध्य करतो. मी जितके अधिक शिकतो तितकेच मी साध्य करतो. इतिहासाच्या तारखा मला तोंडपाठ आहेत. इतिहासाच्या तारखा मला तोंडपाठ आहेत. मी कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना माझ्या मनात एक चित्र तयार केले जाते. मी कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना माझ्या मनात एक चित्र तयार केले जाते. मी चांगले ग्रेड मिळवण्यासाठी चांगले लक्ष केंद्रित करतो. मी चांगले ग्रेड मिळवण्यासाठी चांगले लक्ष केंद्रित करतो. मी परीक्षांचा अभ्यास करताना लक्ष केंद्रित करतो. मी परीक्षांचा अभ्यास करताना लक्ष केंद्रित करतो. माझ्या वाचनाचा वेग खूप वेगवान आहे. माझ्या वाचनाचा वेग खूप वेगवान आहे. माझ्या लेखनाचा वेग उत्कृष्ट आहे. माझ्या लेखनाचा वेग उत्कृष्ट आहे. माझे हस्ताक्षर उत्कृष्ट आहे. माझे हस्ताक्षर उत्कृष्ट आहे.
मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी कठोर आणि नियमितपणे अभ्यास करतो. मी कठोर आणि नियमितपणे अभ्यास करतो. मी पद्धतशीरपणे आणि बुद्धीने परीक्षेची तयारी करतो. मी पद्धतशीरपणे आणि बुद्धीने परीक्षेची तयारी करतो. माझी पुनरावृत्ती करण्याचे तंत्र उत्कृष्ट आहे. माझी पुनरावृत्ती करण्याचे तंत्र उत्कृष्ट आहे. मी सहजपणे कठीण विषयांसाठी अभ्यास करतो. मी सहजपणे कठीण विषयांसाठी अभ्यास करतो. मी चांगला अभ्यास करतो. मी चांगला अभ्यास करतो. मी तणावग्रस्त परिस्थितीतही यशस्वी होतो. मी तणावग्रस्त परिस्थितीतही यशस्वी होतो. मला माझ्या परीक्षा व चाचण्यांचा अभ्यास करायला आवडते. मला माझ्या परीक्षा व चाचण्यांचा अभ्यास करायला आवडते. मी प्रत्येक विषयाला मानसिकतेने स्थान देतो जेणेकरून आठवणे सोपे होईल. मी प्रत्येक विषयाला मानसिकतेने स्थान देतो जेणेकरून आठवणे सोपे होईल. परीक्षेच्या वेळी मी माझ्या तब्येतीची काळजी घेतो. परीक्षेच्या वेळी मी माझ्या तब्येतीची काळजी घेतो. मी माझा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करतो. मी माझा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करतो. मी परीक्षांचे वेळापत्रक येण्यापूर्वीच चांगला अभ्यास करण्यास सुरुवात करतो. मी परीक्षांचे वेळापत्रक येण्यापूर्वीच चांगला अभ्यास करण्यास सुरुवात करतो. उत्तरे लिहिताना मला माहिती पटकन आठवते. उत्तरे लिहिताना मला माहिती पटकन आठवते. माझी तयारी 100% आहे, त्यानंतर मी देवावर अवलंबून आहे. माझी तयारी 100% आहे, त्यानंतर मी देवावर अवलंबून आहे. मी परीक्षेच्या एक दिवस आधी माझ्या स्वतःच्या सर्व गोष्टींची काळजी घेतो. मी परीक्षेच्या एक दिवस आधी माझ्या स्वतःच्या सर्व गोष्टींची काळजी घेतो. मी अभ्यासाचा आनंद घेण्यास शिकत आहे. मी अभ्यासाचा आनंद घेण्यास शिकत आहे. मला कठीण परीक्षेचे आव्हान आवडते. मला कठीण परीक्षेचे आव्हान आवडते. परीक्षेपूर्वी माझी एकाग्रता 100% आहे. परीक्षेपूर्वी माझी एकाग्रता 100% आहे. परीक्षा उत्तीर्ण होणे माझ्याकडे सहज येते. परीक्षा उत्तीर्ण होणे माझ्याकडे सहज येते. परीक्षेत लिहिताना माहिती आठवणे सोपे आहे. परीक्षेत लिहिताना माहिती आठवणे सोपे आहे. परीक्षा सुरू करण्यापूर्वी मी सर्व प्रश्न वाचतो. परीक्षा सुरू करण्यापूर्वी मी सर्व प्रश्न वाचतो. मी ज्या प्रश्नांची उत्तरे प्रथम देतो तेच मला अधिक आत्मविश्वास देतात. मी ज्या प्रश्नांची उत्तरे प्रथम देतो तेच मला अधिक आत्मविश्वास देतात. सर्व विषय मजेशीर आणि माझ्यासाठी सोपे आहेत. सर्व विषय मजेशीर आणि माझ्यासाठी सोपे आहेत. सोप्या प्रश्नांना पाहून माझा आत्मविश्वास वाढतो. सोप्या प्रश्नांना पाहून माझा आत्मविश्वास वाढतो. मी नेहमीच चांगल्या मार्गाने शिकण्यासाठी मुक्त असतो. मी नेहमीच चांगल्या मार्गाने शिकण्यासाठी मुक्त असतो. शिकण्याची संधी म्हणजे वाढण्याची संधी होय. शिकण्याची संधी म्हणजे वाढण्याची संधी होय. पुनरावृत्तीसाठी मी शेवटची 10 मिनिटे नेहमीच ठेवतो. पुनरावृत्तीसाठी मी शेवटची 10 मिनिटे नेहमीच ठेवतो. मला कठीण प्रश्नांचा प्रयत्न करताना आनंद होतो. मला कठीण प्रश्नांचा प्रयत्न करताना आनंद होतो. लक्ष केंद्रित करणे मला नैसर्गिकरित्या येते. लक्ष केंद्रित करणे मला नैसर्गिकरित्या येते. मी एक हुशार विद्यार्थी आहे. मी आज बरेच काही शिकणार आहे. मी एक हुशार विद्यार्थी आहे. मी आज बरेच काही शिकणार आहे. माझ्याकडे नैसर्गिक कौशल्य आहेत जी मला हुशार विद्यार्थी बनवतात. माझ्याकडे नैसर्गिक कौशल्य आहेत जी मला हुशार विद्यार्थी बनवतात. परीक्षेच्या वेळी माझा मेंदू 100% वेळा चांगला कामगिरी करतो. परीक्षेच्या वेळी माझा मेंदू 100% वेळा चांगला कामगिरी करतो. मी शाळा महाविद्यालयात यशस्वी होतो. मी शाळा महाविद्यालयात यशस्वी होतो. शिक्षण हे उत्तम भविष्यातील प्रवेशद्वार आहे. शिक्षण हे उत्तम भविष्यातील प्रवेशद्वार आहे. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे.
मी माझ्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करतो. मी माझ्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करतो. मी एक जबाबदार विद्यार्थी आहे आणि मी यश मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो. मी एक जबाबदार विद्यार्थी आहे आणि मी यश मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो. मी एक चांगला विद्यार्थी आहे आणि दिवसेंदिवस चांगले होत आहे. मी एक चांगला विद्यार्थी आहे आणि दिवसेंदिवस चांगले होत आहे. माझ्याकडे कठीण प्रश्नांचा प्रयत्न करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा आहे. माझ्याकडे कठीण प्रश्नांचा प्रयत्न करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा आहे. माझी शिकण्याची मागणी जसजशी वाढत जाते तसतसे माझे शिक्षणही वाढत जाते. माझी शिकण्याची मागणी जसजशी वाढत जाते तसतसे माझे शिक्षणही वाढत जाते. गणित माझ्यासाठी सोपे आहे. गणित माझ्यासाठी सोपे आहे. वाचन पूर्ण झाल्यानंतर मी प्रश्नाचे उत्तर देतो. वाचन पूर्ण झाल्यानंतर मी प्रश्नाचे उत्तर देतो. माझा उत्तर देण्यावर माझा विश्वास आहे. माझा उत्तर देण्यावर माझा विश्वास आहे. चांगले ग्रेड मिळवणे माझ्यासाठी स्वाभाविक आहे. चांगले ग्रेड मिळवणे माझ्यासाठी स्वाभाविक आहे. मी सहजपणे परीक्षा पास करतो. मी सहजपणे परीक्षा पास करतो. मी नेहमी माझी परीक्षा संपल्यानंतर 10 मिनिटांची पुनरावृत्ती करतो. मी नेहमी माझी परीक्षा संपल्यानंतर 10 मिनिटांची पुनरावृत्ती करतो. मी नेहमी परीक्षेच्या वेळी आरामात असतो. मी नेहमी परीक्षेच्या वेळी आरामात असतो. परीक्षेच्या वेळी मला माहिती जलद आणि सहज आठवते. परीक्षेच्या वेळी मला माहिती जलद आणि सहज आठवते. मी माझ्या शिक्षकांचे आभार मानतो. मी माझ्या शिक्षकांचे आभार मानतो. मी माझ्या पालकांचा देखील आभारी आहे. मी माझ्या पालकांचा देखील आभारी आहे. मी माझ्या मित्रांचेही आभार मानतो. मी माझ्या मित्रांचेही आभार मानतो. आजचा प्रत्येक दिवस मी अभ्यासामध्ये पारंगत होत आहे. आजचा प्रत्येक दिवस मी अभ्यासामध्ये पारंगत होत आहे. परीक्षा एक आव्हान आहे आणि मी आनंदाने त्याचे कौतुक करतो. परीक्षा एक आव्हान आहे आणि मी आनंदाने त्याचे कौतुक करतो. परीक्षेच्या काळात माझा आत्मविश्वास वाढतो. परीक्षेच्या काळात माझा आत्मविश्वास वाढतो. मी शिकत असलेल्या विषयांचा मला आनंद आहे. मी शिकत असलेल्या विषयांचा मला आनंद आहे. मी जे शिकतो ते मला सहज समजते आणि टिकवून ठेवतो. मी जे शिकतो ते मला सहज समजते आणि टिकवून ठेवतो. मी पूर्ण मनाने आणि आत्म्याने परीक्षेची तयारी करतो. मी पूर्ण मनाने आणि आत्म्याने परीक्षेची तयारी करतो. परीक्षेच्या वेळी मी अधिक क्रियाशील होतो. परीक्षेच्या वेळी मी अधिक क्रियाशील होतो. माझ्या शिक्षणाची मला कदर आहे कारण मी मला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करतो. माझ्या शिक्षणाची मला कदर आहे कारण मी मला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करतो. मी माझ्या शिक्षणाचा आदर करतो. मी माझ्या शिक्षणाचा आदर करतो. आज मी माझी भीती बाजूला ठेवून सर्व शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करतो. आज मी माझी भीती बाजूला ठेवून सर्व शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करतो. परीक्षेच्या वेळी मी माझ्या अभ्यासात 100% एकाग्रता देतो. परीक्षेच्या वेळी मी माझ्या अभ्यासात 100% एकाग्रता देतो. मी एक उत्कृष्ट विद्यार्थी आहे. मी एक उत्कृष्ट विद्यार्थी आहे. मी नियमित अभ्यास करतो. मी नियमित अभ्यास करतो. अभ्यास आणि करमणूक यांच्यात संतुलन कसे ठेवावे हे मला माहीत आहे. अभ्यास आणि करमणूक यांच्यात संतुलन कसे ठेवावे हे मला माहीत आहे. परीक्षा शब्द ऐकल्यानंतर मला आनंद होतो. परीक्षा शब्द ऐकल्यानंतर मला आनंद होतो. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी नेहमी माझ्या अभ्यासाचा आनंद घेतो. मी नेहमी माझ्या अभ्यासाचा आनंद घेतो. परीक्षा म्हणजे अभ्यास आणि मनोरंजन एकत्र होय. परीक्षा म्हणजे अभ्यास आणि मनोरंजन एकत्र होय. चांगल्या अभ्यासाची सवय माझ्यामध्ये अंतर्भूत आहे. चांगल्या अभ्यासाची सवय माझ्यामध्ये अंतर्भूत आहे. माझा स्वतःवर विश्वास आहे. मी चाचण्यांमध्येही चांगली कामगिरी करतो. माझा स्वतःवर विश्वास आहे.
मी चाचण्यांमध्येही चांगली कामगिरी करतो. परीक्षेच्या वेळी माझ्या आशा आणि माझी शक्ती बऱ्यापैकी वाढते. परीक्षेच्या वेळी माझ्या आशा आणि माझी शक्ती बऱ्यापैकी वाढते. माझ्या अथक परिश्रमांनी मी कोणताही विषय सहजपणे व्यवस्थापित करू शकतो. माझ्या अथक परिश्रमांनी मी कोणताही विषय सहजपणे व्यवस्थापित करू शकतो. मी एक उज्ज्वल विद्यार्थी आहे. मी एक उज्ज्वल विद्यार्थी आहे. गणित हा माझा आवडता विषय आहे. गणित हा माझा आवडता विषय आहे. मला विज्ञानाचा अभ्यास करायला आवडतो. मला विज्ञानाचा अभ्यास करायला आवडतो. मला शिकण्याची आवड आहे आणि मी त्यात चांगला आहे. मला शिकण्याची आवड आहे आणि मी त्यात चांगला आहे. मी जितके अधिक शिकतो तितकेच मी साध्य करतो. मी जितके अधिक शिकतो तितकेच मी साध्य करतो. इतिहासाच्या तारखा मला तोंडपाठ आहेत. इतिहासाच्या तारखा मला तोंडपाठ आहेत. मी कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना माझ्या मनात एक चित्र तयार केले जाते. मी कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना माझ्या मनात एक चित्र तयार केले जाते. मी चांगले ग्रेड मिळवण्यासाठी चांगले लक्ष केंद्रित करतो. मी चांगले ग्रेड मिळवण्यासाठी चांगले लक्ष केंद्रित करतो. मी परीक्षांचा अभ्यास करताना लक्ष केंद्रित करतो. मी परीक्षांचा अभ्यास करताना लक्ष केंद्रित करतो. माझ्या वाचनाचा वेग खूप वेगवान आहे. माझ्या वाचनाचा वेग खूप वेगवान आहे. माझ्या लेखनाचा वेग उत्कृष्ट आहे. माझ्या लेखनाचा वेग उत्कृष्ट आहे. माझे हस्ताक्षर उत्कृष्ट आहे. माझे हस्ताक्षर उत्कृष्ट आहे. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी कठोर आणि नियमितपणे अभ्यास करतो. मी कठोर आणि नियमितपणे अभ्यास करतो. मी पद्धतशीरपणे आणि बुद्धीने परीक्षेची तयारी करतो. मी पद्धतशीरपणे आणि बुद्धीने परीक्षेची तयारी करतो. माझी पुनरावृत्ती करण्याचे तंत्र उत्कृष्ट आहे. माझी पुनरावृत्ती करण्याचे तंत्र उत्कृष्ट आहे. मी सहजपणे कठीण विषयांसाठी अभ्यास करतो. मी सहजपणे कठीण विषयांसाठी अभ्यास करतो. मी चांगला अभ्यास करतो. मी चांगला अभ्यास करतो. मी तणावग्रस्त परिस्थितीतही यशस्वी होतो. मी तणावग्रस्त परिस्थितीतही यशस्वी होतो. मला माझ्या परीक्षा व चाचण्यांचा अभ्यास करायला आवडते. मला माझ्या परीक्षा व चाचण्यांचा अभ्यास करायला आवडते. मी प्रत्येक विषयाला मानसिकतेने स्थान देतो जेणेकरून आठवणे सोपे होईल. मी प्रत्येक विषयाला मानसिकतेने स्थान देतो जेणेकरून आठवणे सोपे होईल. परीक्षेच्या वेळी मी माझ्या तब्येतीची काळजी घेतो. परीक्षेच्या वेळी मी माझ्या तब्येतीची काळजी घेतो. मी माझा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करतो. मी माझा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करतो. मी परीक्षांचे वेळापत्रक येण्यापूर्वी चांगला अभ्यास करण्यास सुरुवात करतो. मी परीक्षांचे वेळापत्रक येण्यापूर्वी चांगला अभ्यास करण्यास सुरुवात करतो. उत्तरे लिहिताना मला माहिती पटकन आठवते. उत्तरे लिहिताना मला माहिती पटकन आठवते. माझी तयारी 100% आहे, त्यानंतर मी देवावर अवलंबून आहे. माझी तयारी 100% आहे, त्यानंतर मी देवावर अवलंबून आहे. मी परीक्षेच्या एक दिवस आधी माझ्या स्वतःच्या सर्व गोष्टींची काळजी घेतो. मी परीक्षेच्या एक दिवस आधी माझ्या स्वतःच्या सर्व गोष्टींची काळजी घेतो. मी अभ्यासाचा आनंद घेण्यास शिकत आहे. मी अभ्यासाचा आनंद घेण्यास शिकत आहे. मला कठीण परीक्षेचे आव्हान आवडते. मला कठीण परीक्षेचे आव्हान आवडते. परीक्षेपूर्वी माझी एकाग्रता 100% आहे. परीक्षेपूर्वी माझी एकाग्रता 100% आहे. परीक्षा उत्तीर्ण होणे माझ्याकडे सहज येते. परीक्षा उत्तीर्ण होणे माझ्याकडे सहज येते. परीक्षेत लिहिताना माहिती आठवणे सोपे आहे. परीक्षेत लिहिताना माहिती आठवणे सोपे आहे.
परीक्षा सुरू करण्यापूर्वी मी सर्व प्रश्न वाचतो. परीक्षा सुरू करण्यापूर्वी मी सर्व प्रश्न वाचतो. मी ज्या प्रश्नांची उत्तरे प्रथम देतो तेच मला अधिक आत्मविश्वास देतात. मी ज्या प्रश्नांची उत्तरे प्रथम देतो तेच मला अधिक आत्मविश्वास देतात. सर्व विषय मजेशीर आणि माझ्यासाठी सोपे आहेत. सर्व विषय मजेशीर आणि माझ्यासाठी सोपे आहेत. सोप्या प्रश्नांना पाहून माझा आत्मविश्वास वाढतो. सोप्या प्रश्नांना पाहून माझा आत्मविश्वास वाढतो. मी नेहमीच चांगल्या मार्गाने शिकण्यासाठी मुक्त असतो. मी नेहमीच चांगल्या मार्गाने शिकण्यासाठी मुक्त असतो. शिकण्याची संधी म्हणजे वाढण्याची संधी होय. शिकण्याची संधी म्हणजे वाढण्याची संधी होय. पुनरावृत्तीसाठी मी शेवटची 10 मिनिटे नेहमीच ठेवतो. पुनरावृत्तीसाठी मी शेवटची 10 मिनिटे नेहमीच ठेवतो. मला कठीण प्रश्नांचा प्रयत्न करताना आनंद होतो. मला कठीण प्रश्नांचा प्रयत्न करताना आनंद होतो. लक्ष केंद्रित करणे मला नैसर्गिकरित्या येते. लक्ष केंद्रित करणे मला नैसर्गिकरित्या येते. मी एक हुशार विद्यार्थी आहे. मी आज बरेच काही शिकणार आहे. मी एक हुशार विद्यार्थी आहे. मी आज बरेच काही शिकणार आहे. माझ्याकडे नैसर्गिक कौशल्य आहेत जी मला हुशार विद्यार्थी बनवतात. माझ्याकडे नैसर्गिक कौशल्य आहेत जी मला हुशार विद्यार्थी बनवतात. परीक्षेच्या वेळी माझा मेंदू 100% वेळा चांगला कामगिरी करतो. परीक्षेच्या वेळी माझा मेंदू 100% वेळा चांगला कामगिरी करतो. मी शाळा महाविद्यालयात यशस्वी होतो. मी शाळा महाविद्यालयात यशस्वी होतो. शिक्षण हे उत्तम भविष्यातील प्रवेशद्वार आहे. शिक्षण हे उत्तम भविष्यातील प्रवेशद्वार आहे. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. मी माझ्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करतो. मी माझ्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करतो. मी एक जबाबदार विद्यार्थी आहे आणि मी यश मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो. मी एक जबाबदार विद्यार्थी आहे आणि मी यश मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो. मी एक चांगला विद्यार्थी आहे आणि दिवसेंदिवस चांगले होत आहे. मी एक चांगला विद्यार्थी आहे आणि दिवसेंदिवस चांगले होत आहे. माझ्याकडे कठीण प्रश्नांचा प्रयत्न करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा आहे. माझ्याकडे कठीण प्रश्नांचा प्रयत्न करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा आहे. माझी शिकण्याची मागणी जसजशी वाढत जाते तसतसे माझे शिक्षणही वाढत जाते. माझी शिकण्याची मागणी जसजशी वाढत जाते तसतसे माझे शिक्षणही वाढत जाते. गणित माझ्यासाठी सोपे आहे. गणित माझ्यासाठी सोपे आहे. वाचन पूर्ण झाल्यानंतर मी प्रश्नाचे उत्तर देतो. वाचन पूर्ण झाल्यानंतर मी प्रश्नाचे उत्तर देतो. माझा उत्तर देण्यावर माझा विश्वास आहे. माझा उत्तर देण्यावर माझा विश्वास आहे. चांगले ग्रेड मिळवणे माझ्यासाठी स्वाभाविक आहे. चांगले ग्रेड मिळवणे माझ्यासाठी स्वाभाविक आहे. मी सहजपणे परीक्षा पास करतो. मी सहजपणे परीक्षा पास करतो. मी नेहमी माझी परीक्षा संपल्यानंतर 10 मिनिटांची पुनरावृत्ती करतो. मी नेहमी माझी परीक्षा संपल्यानंतर 10 मिनिटांची पुनरावृत्ती करतो. मी नेहमी परीक्षेच्या वेळी आरामात असतो. मी नेहमी परीक्षेच्या वेळी आरामात असतो. परीक्षेच्या वेळी मला माहिती जलद आणि सहज आठवते. परीक्षेच्या वेळी मला माहिती जलद आणि सहज आठवते. मी माझ्या शिक्षकांचे आभार मानतो. मी माझ्या शिक्षकांचे आभार मानतो. मी माझ्या पालकांचा देखील आभारी आहे. मी माझ्या पालकांचा देखील आभारी आहे. मी माझ्या मित्रांचेही आभार मानतो. मी माझ्या मित्रांचेही आभार मानतो. आजचा प्रत्येक दिवस मी अभ्यासामध्ये पारंगत होत आहे. आजचा प्रत्येक दिवस मी अभ्यासामध्ये पारंगत होत आहे. परीक्षा एक आव्हान आहे आणि मी आनंदाने त्याचे कौतुक करतो. परीक्षा एक आव्हान आहे आणि मी आनंदाने त्याचे कौतुक करतो. परीक्षेच्या काळात माझा आत्मविश्वास वाढतो. परीक्षेच्या काळात माझा आत्मविश्वास वाढतो. मी शिकत असलेल्या विषयांचा मला आनंद आहे. मी शिकत असलेल्या विषयांचा मला आनंद आहे. मी जे शिकतो ते मला सहज समजते आणि टिकवून ठेवतो. मी जे शिकतो ते मला सहज समजते आणि टिकवून ठेवतो.
मी पूर्ण मनाने आणि आत्म्याने परीक्षेची तयारी करतो. मी पूर्ण मनाने आणि आत्म्याने परीक्षेची तयारी करतो. परीक्षेच्या वेळी मी अधिक क्रियाशील होतो. परीक्षेच्या वेळी मी अधिक क्रियाशील होतो. माझ्या शिक्षणाची मला कदर आहे, कारण मी मला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करतो. माझ्या शिक्षणाची मला कदर आहे, कारण मी मला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करतो. मी माझ्या शिक्षणाचा आदर करतो. मी माझ्या शिक्षणाचा आदर करतो. आज मी माझी भीती बाजूला ठेवून सर्व शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करतो. आज मी माझी भीती बाजूला ठेवून सर्व शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करतो. परीक्षेच्या वेळी मी माझ्या अभ्यासात 100% एकाग्रता देतो. परीक्षेच्या वेळी मी माझ्या अभ्यासात 100% एकाग्रता देतो. मी एक उत्कृष्ट विद्यार्थी आहे. मी एक उत्कृष्ट विद्यार्थी आहे. मी नियमित अभ्यास करतो. मी नियमित अभ्यास करतो. अभ्यास आणि करमणूक यांच्यात संतुलन कसे ठेवावे हे मला माहीत आहे. अभ्यास आणि करमणूक यांच्यात संतुलन कसे ठेवावे हे मला माहीत आहे. परीक्षा शब्द ऐकल्यानंतर मला आनंद होतो. परीक्षा शब्द ऐकल्यानंतर मला आनंद होतो. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी नेहमी माझ्या अभ्यासाचा आनंद घेतो. मी नेहमी माझ्या अभ्यासाचा आनंद घेतो. परीक्षा म्हणजे अभ्यास आणि मनोरंजन एकत्र होय. परीक्षा म्हणजे अभ्यास आणि मनोरंजन एकत्र होय. चांगल्या अभ्यासाची सवय माझ्यामध्ये अंतर्भूत आहे. चांगल्या अभ्यासाची सवय माझ्यामध्ये अंतर्भूत आहे. माझा स्वतःवर विश्वास आहे. मी चाचण्यांमध्येही चांगली कामगिरी करतो. माझा स्वतःवर विश्वास आहे. मी चाचण्यांमध्येही चांगली कामगिरी करतो. परीक्षेच्या वेळी माझ्या आशा आणि माझी शक्ती बऱ्यापैकी वाढते. परीक्षेच्या वेळी माझ्या आशा आणि माझी शक्ती बऱ्यापैकी वाढते. माझ्या अथक परिश्रमांनी मी कोणताही विषय सहजपणे व्यवस्थापित करू शकतो. माझ्या अथक परिश्रमांनी मी कोणताही विषय सहजपणे व्यवस्थापित करू शकतो. मी एक उज्ज्वल विद्यार्थी आहे. मी एक उज्ज्वल विद्यार्थी आहे. गणित हा माझा आवडता विषय आहे. गणित हा माझा आवडता विषय आहे. मला विज्ञानाचा अभ्यास करायला आवडतो. मला विज्ञानाचा अभ्यास करायला आवडतो. मला शिकण्याची आवड आहे आणि मी त्यात चांगला आहे. मला शिकण्याची आवड आहे आणि मी त्यात चांगला आहे. मी जितके अधिक शिकतो तितकेच मी साध्य करतो. मी जितके अधिक शिकतो तितकेच मी साध्य करतो. इतिहासाच्या तारखा मला तोंडपाठ आहेत. इतिहासाच्या तारखा मला तोंडपाठ आहेत. मी कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना माझ्या मनात एक चित्र तयार केले जाते. मी कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना माझ्या मनात एक चित्र तयार केले जाते. मी चांगले ग्रेड मिळवण्यासाठी चांगले लक्ष केंद्रित करतो. मी चांगले ग्रेड मिळवण्यासाठी चांगले लक्ष केंद्रित करतो. मी परीक्षांचा अभ्यास करताना लक्ष केंद्रित करतो. मी परीक्षांचा अभ्यास करताना लक्ष केंद्रित करतो. माझ्या वाचनाचा वेग खूप वेगवान आहे. माझ्या वाचनाचा वेग खूप वेगवान आहे. माझ्या लेखनाचा वेग उत्कृष्ट आहे. माझ्या लेखनाचा वेग उत्कृष्ट आहे. माझे हस्ताक्षर उत्कृष्ट आहे. माझे हस्ताक्षर उत्कृष्ट आहे. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी कठोर आणि नियमितपणे अभ्यास करतो. मी कठोर आणि नियमितपणे अभ्यास करतो. मी पद्धतशीरपणे आणि बुद्धीने परीक्षेची तयारी करतो. मी पद्धतशीरपणे आणि बुद्धीने परीक्षेची तयारी करतो. माझी पुनरावृत्ती करण्याचे तंत्र उत्कृष्ट आहे. माझी पुनरावृत्ती करण्याचे तंत्र उत्कृष्ट आहे. मी सहजपणे कठीण विषयांसाठी अभ्यास करतो. मी सहजपणे कठीण विषयांसाठी अभ्यास करतो. मी चांगला अभ्यास करतो.
मी चांगला अभ्यास करतो. मी तणावग्रस्त परिस्थितीतही यशस्वी होतो. मी तणावग्रस्त परिस्थितीतही यशस्वी होतो. मला माझ्या परीक्षा व चाचण्यांचा अभ्यास करायला आवडते. मला माझ्या परीक्षा व चाचण्यांचा अभ्यास करायला आवडते. मी प्रत्येक विषयाला मानसिकतेने स्थान देतो जेणेकरून आठवणे सोपे होईल. मी प्रत्येक विषयाला मानसिकतेने स्थान देतो जेणेकरून आठवणे सोपे होईल. परीक्षेच्या वेळी मी माझ्या तब्येतीची काळजी घेतो. परीक्षेच्या वेळी मी माझ्या तब्येतीची काळजी घेतो. मी माझा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करतो. मी माझा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करतो. मी परीक्षांचे वेळापत्रक येण्यापूर्वीच चांगला अभ्यास करण्यास सुरुवात करतो. मी परीक्षांचे वेळापत्रक येण्यापूर्वीच चांगला अभ्यास करण्यास सुरुवात करतो. उत्तरे लिहिताना मला माहिती पटकन आठवते. उत्तरे लिहिताना मला माहिती पटकन आठवते. माझी तयारी 100% आहे, त्यानंतर ती देवावर अवलंबून आहे. माझी तयारी 100% आहे, त्यानंतर ती देवावर अवलंबून आहे. मी परीक्षेच्या 1 दिवस आधी माझ्या स्वतःच्या सर्व गोष्टींची काळजी घेतो. मी परीक्षेच्या 1 दिवस आधी माझ्या स्वतःच्या सर्व गोष्टींची काळजी घेतो. मी अभ्यासाचा आनंद घेण्यास शिकत आहे. मी अभ्यासाचा आनंद घेण्यास शिकत आहे. मला कठीण परीक्षेचे आव्हान आवडते. मला कठीण परीक्षेचे आव्हान आवडते. परीक्षेपूर्वी माझी एकाग्रता 100% आहे. परीक्षेपूर्वी माझी एकाग्रता 100% आहे. परीक्षा उत्तीर्ण होणे माझ्याकडे सहज येते. परीक्षा उत्तीर्ण होणे माझ्याकडे सहज येते. परीक्षेत लिहिताना माहिती आठवणे सोपे आहे. परीक्षेत लिहिताना माहिती आठवणे सोपे आहे. परीक्षा सुरू करण्यापूर्वी मी सर्व प्रश्न वाचतो. परीक्षा सुरू करण्यापूर्वी मी सर्व प्रश्न वाचतो. मी ज्या प्रश्नांची उत्तरे प्रथम देतो तेच मला अधिक आत्मविश्वास देतात. मी ज्या प्रश्नांची उत्तरे प्रथम देतो तेच मला अधिक आत्मविश्वास देतात. सर्व विषय मजेशीर आणि माझ्यासाठी सोपे आहेत. सर्व विषय मजेशीर आणि माझ्यासाठी सोपे आहेत. सोप्या प्रश्नांना पाहून माझा आत्मविश्वास वाढतो. सोप्या प्रश्नांना पाहून माझा आत्मविश्वास वाढतो. मी नेहमीच चांगल्या मार्गाने शिकण्यासाठी मुक्त असतो. मी नेहमीच चांगल्या मार्गाने शिकण्यासाठी मुक्त असतो. शिकण्याची संधी म्हणजे वाढण्याची संधी होय. शिकण्याची संधी म्हणजे वाढण्याची संधी होय. पुनरावृत्तीसाठी मी शेवटची 10 मिनिटे नेहमीच ठेवतो. पुनरावृत्तीसाठी मी शेवटची 10 मिनिटे नेहमीच ठेवतो. मला कठीण प्रश्नांचा प्रयत्न करताना आनंद होतो. मला कठीण प्रश्नांचा प्रयत्न करताना आनंद होतो. लक्ष केंद्रित करणे मला नैसर्गिकरित्या येते. लक्ष केंद्रित करणे मला नैसर्गिकरित्या येते. मी एक हुशार विद्यार्थी आहे. मी आज बरेच काही शिकणार आहे. मी एक हुशार विद्यार्थी आहे. मी आज बरेच काही शिकणार आहे. माझ्याकडे नैसर्गिक कौशल्य आहेत जी मला हुशार विद्यार्थी बनवतात. माझ्याकडे नैसर्गिक कौशल्य आहेत जी मला हुशार विद्यार्थी बनवतात. परीक्षेच्या वेळी माझा मेंदू 100% वेळा चांगला कामगिरी करतो. परीक्षेच्या वेळी माझा मेंदू 100% वेळा चांगला कामगिरी करतो. मी शाळा महाविद्यालयात यशस्वी होतो. मी शाळा महाविद्यालयात यशस्वी होतो. शिक्षण हे उत्तम भविष्यातील प्रवेशद्वार आहे. शिक्षण हे उत्तम भविष्यातील प्रवेशद्वार आहे. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. मी माझ्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करतो. मी माझ्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करतो. मी एक जबाबदार विद्यार्थी आहे आणि मी यश मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो. मी एक जबाबदार विद्यार्थी आहे आणि मी यश मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो. मी एक चांगला विद्यार्थी आहे आणि दिवसेंदिवस चांगले होत आहे. मी एक चांगला विद्यार्थी आहे आणि दिवसेंदिवस चांगले होत आहे. माझ्याकडे कठीण प्रश्नांचा प्रयत्न करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा आहे. माझ्याकडे कठीण प्रश्नांचा प्रयत्न करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा आहे. माझी शिकण्याची मागणी जसजशी वाढत जाते तसतसे माझे शिक्षणही वाढत जाते.
माझी शिकण्याची मागणी जसजशी वाढत जाते तसतसे माझे शिक्षणही वाढत जाते. गणित माझ्यासाठी सोपे आहे. गणित माझ्यासाठी सोपे आहे. वाचन पूर्ण झाल्यानंतर मी प्रश्नाचे उत्तर देतो. वाचन पूर्ण झाल्यानंतर मी प्रश्नाचे उत्तर देतो. माझा उत्तर देण्यावर माझा विश्वास आहे. माझा उत्तर देण्यावर माझा विश्वास आहे. चांगले ग्रेड मिळवणे माझ्यासाठी स्वाभाविक आहे. चांगले ग्रेड मिळवणे माझ्यासाठी स्वाभाविक आहे. मी सहजपणे परीक्षा पास करतो. मी सहजपणे परीक्षा पास करतो. मी नेहमी माझी परीक्षा संपल्यानंतर 10 मिनिटांची पुनरावृत्ती करतो. मी नेहमी माझी परीक्षा संपल्यानंतर 10 मिनिटांची पुनरावृत्ती करतो. मी नेहमी परीक्षेच्या वेळी आरामात असतो. मी नेहमी परीक्षेच्या वेळी आरामात असतो. परीक्षेच्या वेळी मला माहिती जलद आणि सहज आठवते. परीक्षेच्या वेळी मला माहिती जलद आणि सहज आठवते. मी माझ्या शिक्षकांचे आभार मानतो. मी माझ्या शिक्षकांचे आभार मानतो. मी माझ्या पालकांचा देखील आभारी आहे. मी माझ्या पालकांचा देखील आभारी आहे. मी माझ्या मित्रांचेही आभार मानतो. मी माझ्या मित्रांचेही आभार मानतो. आजचा प्रत्येक दिवस मी अभ्यासामध्ये पारंगत होत आहे. आजचा प्रत्येक दिवस मी अभ्यासामध्ये पारंगत होत आहे. परीक्षा एक आव्हान आहे आणि मी आनंदाने त्याचे कौतुक करतो. परीक्षा एक आव्हान आहे आणि मी आनंदाने त्याचे कौतुक करतो. परीक्षेच्या काळात माझा आत्मविश्वास वाढतो. परीक्षेच्या काळात माझा आत्मविश्वास वाढतो. मी शिकत असलेल्या विषयांचा मला आनंद आहे. मी शिकत असलेल्या विषयांचा मला आनंद आहे. मी जे शिकतो ते मला सहज समजते आणि टिकवून ठेवतो. मी जे शिकतो ते मला सहज समजते आणि टिकवून ठेवतो. मी पूर्ण मनाने आणि आत्म्याने परीक्षेची तयारी करतो. मी पूर्ण मनाने आणि आत्म्याने परीक्षेची तयारी करतो. परीक्षेच्या वेळी मी अधिक क्रियाशील होतो. परीक्षेच्या वेळी मी अधिक क्रियाशील होतो. माझ्या शिक्षणाची मला कदर आहे कारण मी मला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करतो. माझ्या शिक्षणाची मला कदर आहे कारण मी मला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करतो. मी माझ्या शिक्षणाचा आदर करतो. मी माझ्या शिक्षणाचा आदर करतो. आज मी माझी भीती बाजूला ठेवून सर्व शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करतो. आज मी माझी भीती बाजूला ठेवून सर्व शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करतो. परीक्षेच्या वेळी मी माझ्या अभ्यासात 100% एकाग्रता देतो. परीक्षेच्या वेळी मी माझ्या अभ्यासात 100% एकाग्रता देतो. मी एक उत्कृष्ट विद्यार्थी आहे. मी एक उत्कृष्ट विद्यार्थी आहे. मी नियमित अभ्यास करतो. मी नियमित अभ्यास करतो. अभ्यास आणि करमणूक यांच्यात संतुलन कसे ठेवावे हे मला माहीत आहे. अभ्यास आणि करमणूक यांच्यात संतुलन कसे ठेवावे हे मला माहीत आहे. परीक्षा शब्द ऐकल्यानंतर मला आनंद होतो. परीक्षा शब्द ऐकल्यानंतर मला आनंद होतो. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी नेहमी माझ्या अभ्यासाचा आनंद घेतो. मी नेहमी माझ्या अभ्यासाचा आनंद घेतो. परीक्षा म्हणजे अभ्यास आणि मनोरंजन एकत्र होय. परीक्षा म्हणजे अभ्यास आणि मनोरंजन एकत्र होय. चांगल्या अभ्यासाची सवय माझ्यामध्ये अंतर्भूत आहे. चांगल्या अभ्यासाची सवय माझ्यामध्ये अंतर्भूत आहे. माझा स्वतःवर विश्वास आहे. मी चाचण्यांमध्येही चांगली कामगिरी करतो. माझा स्वतःवर विश्वास आहे. मी चाचण्यांमध्येही चांगली कामगिरी करतो. परीक्षेच्या वेळी माझ्या आशा आणि माझी शक्ती बऱ्यापैकी वाढते. परीक्षेच्या वेळी माझ्या आशा आणि माझी शक्ती बऱ्यापैकी वाढते. माझ्या अथक परिश्रमांनी मी कोणताही विषय सहजपणे व्यवस्थापित करू शकतो. माझ्या अथक परिश्रमांनी मी कोणताही विषय सहजपणे व्यवस्थापित करू शकतो. मी एक उज्ज्वल विद्यार्थी आहे. मी एक उज्ज्वल विद्यार्थी आहे. गणित हा माझा आवडता विषय आहे. गणित हा माझा आवडता विषय आहे. मला विज्ञानाचा अभ्यास करायला आवडतो.
मला विज्ञानाचा अभ्यास करायला आवडतो. मला शिकण्याची आवड आहे आणि मी त्यात चांगला आहे. मला शिकण्याची आवड आहे आणि मी त्यात चांगला आहे. मी जितके अधिक शिकतो तितकेच मी साध्य करतो. मी जितके अधिक शिकतो तितकेच मी साध्य करतो. इतिहासाच्या तारखा मला तोंडपाठ आहेत. इतिहासाच्या तारखा मला तोंडपाठ आहेत. मी कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना माझ्या मनात एक चित्र तयार केले जाते. मी कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना माझ्या मनात एक चित्र तयार केले जाते. मी चांगले ग्रेड मिळवण्यासाठी चांगले लक्ष केंद्रित करतो. मी चांगले ग्रेड मिळवण्यासाठी चांगले लक्ष केंद्रित करतो. मी परीक्षांचा अभ्यास करताना लक्ष केंद्रित करतो. मी परीक्षांचा अभ्यास करताना लक्ष केंद्रित करतो. माझ्या वाचनाचा वेग खूप वेगवान आहे. माझ्या वाचनाचा वेग खूप वेगवान आहे. माझ्या लेखनाचा वेग उत्कृष्ट आहे. माझ्या लेखनाचा वेग उत्कृष्ट आहे. माझे हस्ताक्षर उत्कृष्ट आहे. माझे हस्ताक्षर उत्कृष्ट आहे. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. मी कठोर आणि नियमितपणे अभ्यास करतो. मी कठोर आणि नियमितपणे अभ्यास करतो. मी पद्धतशीरपणे आणि बुद्धीने परीक्षेची तयारी करतो. मी पद्धतशीरपणे आणि बुद्धीने परीक्षेची तयारी करतो. माझी पुनरावृत्ती करण्याचे तंत्र उत्कृष्ट आहे. माझी पुनरावृत्ती करण्याचे तंत्र उत्कृष्ट आहे. मी सहजपणे कठीण विषयांसाठी अभ्यास करतो. मी सहजपणे कठीण विषयांसाठी अभ्यास करतो. मी चांगला अभ्यास करतो. मी चांगला अभ्यास करतो. मी तणावग्रस्त परिस्थितीतही यशस्वी होतो. मी तणावग्रस्त परिस्थितीतही यशस्वी होतो. मला माझ्या परीक्षा व चाचण्यांचा अभ्यास करायला आवडते. मला माझ्या परीक्षा व चाचण्यांचा अभ्यास करायला आवडते. मी प्रत्येक विषयाला मानसिकतेने स्थान देतो जेणेकरून आठवणे सोपे होईल. मी प्रत्येक विषयाला मानसिकतेने स्थान देतो जेणेकरून आठवणे सोपे होईल. परीक्षेच्या वेळी मी माझ्या तब्येतीची काळजी घेतो. परीक्षेच्या वेळी मी माझ्या तब्येतीची काळजी घेतो. मी माझा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करतो. मी माझा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करतो. मी परीक्षांचे वेळापत्रक येण्यापूर्वीच चांगला अभ्यास करण्यास सुरुवात करतो. मी परीक्षांचे वेळापत्रक येण्यापूर्वीच चांगला अभ्यास करण्यास सुरुवात करतो. उत्तरे लिहिताना मला माहिती पटकन आठवते. उत्तरे लिहिताना मला माहिती पटकन आठवते. माझी तयारी 100% आहे, त्यानंतर मी देवावर अवलंबून आहे. माझी तयारी 100% आहे, त्यानंतर मी देवावर अवलंबून आहे. मी परीक्षेच्या एक दिवस आधी माझ्या स्वतःच्या सर्व गोष्टींची काळजी घेतो. मी परीक्षेच्या एक दिवस आधी माझ्या स्वतःच्या सर्व गोष्टींची काळजी घेतो. मी अभ्यासाचा आनंद घेण्यास शिकत आहे. मी अभ्यासाचा आनंद घेण्यास शिकत आहे. मला कठीण परीक्षेचे आव्हान आवडते. मला कठीण परीक्षेचे आव्हान आवडते. परीक्षेपूर्वी माझी एकाग्रता 100% आहे. परीक्षेपूर्वी माझी एकाग्रता 100% आहे. परीक्षा उत्तीर्ण होणे माझ्याकडे सहज येते. परीक्षा उत्तीर्ण होणे माझ्याकडे सहज येते. परीक्षेत लिहिताना माहिती आठवणे सोपे आहे. परीक्षेत लिहिताना माहिती आठवणे सोपे आहे. परीक्षा सुरू करण्यापूर्वी मी सर्व प्रश्न वाचतो. परीक्षा सुरू करण्यापूर्वी मी सर्व प्रश्न वाचतो. मी ज्या प्रश्नांची उत्तरे प्रथम देतो तेच मला अधिक आत्मविश्वास देतात. मी ज्या प्रश्नांची उत्तरे प्रथम देतो तेच मला अधिक आत्मविश्वास देतात. सर्व विषय मजेशीर आणि माझ्यासाठी सोपे आहेत. सर्व विषय मजेशीर आणि माझ्यासाठी सोपे आहेत. सोप्या प्रश्नांना पाहून माझा आत्मविश्वास वाढतो. सोप्या प्रश्नांना पाहून माझा आत्मविश्वास वाढतो. मी नेहमीच चांगल्या मार्गाने शिकण्यासाठी मुक्त असतो. मी नेहमीच चांगल्या मार्गाने शिकण्यासाठी मुक्त असतो. शिकण्याची संधी म्हणजे वाढण्याची संधी होय.
शिकण्याची संधी म्हणजे वाढण्याची संधी होय. पुनरावृत्तीसाठी मी शेवटची 10 मिनिटे नेहमीच ठेवतो. पुनरावृत्तीसाठी मी शेवटची 10 मिनिटे नेहमीच ठेवतो. मला कठीण प्रश्नांचा प्रयत्न करताना आनंद होतो. मला कठीण प्रश्नांचा प्रयत्न करताना आनंद होतो. लक्ष केंद्रित करणे मला नैसर्गिकरित्या येते. लक्ष केंद्रित करणे मला नैसर्गिकरित्या येते. मी एक हुशार विद्यार्थी आहे. मी आज बरेच काही शिकणार आहे. मी एक हुशार विद्यार्थी आहे. मी आज बरेच काही शिकणार आहे. माझ्याकडे नैसर्गिक कौशल्य आहेत जी मला हुशार विद्यार्थी बनवतात. माझ्याकडे नैसर्गिक कौशल्य आहेत जी मला हुशार विद्यार्थी बनवतात. परीक्षेच्या वेळी माझा मेंदू 100% वेळा चांगला कामगिरी करतो. परीक्षेच्या वेळी माझा मेंदू 100% वेळा चांगला कामगिरी करतो. मी शाळा महाविद्यालयात यशस्वी होतो. मी शाळा महाविद्यालयात यशस्वी होतो. शिक्षण हे उत्तम भविष्यातील प्रवेशद्वार आहे. शिक्षण हे उत्तम भविष्यातील प्रवेशद्वार आहे. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. मी माझ्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करतो. मी माझ्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करतो. मी एक जबाबदार विद्यार्थी आहे आणि मी यश मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो. मी एक जबाबदार विद्यार्थी आहे आणि मी यश मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो. मी एक चांगला विद्यार्थी आहे आणि दिवसेंदिवस चांगले होत आहे. मी एक चांगला विद्यार्थी आहे आणि दिवसेंदिवस चांगले होत आहे. माझ्याकडे कठीण प्रश्नांचा प्रयत्न करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा आहे. माझ्याकडे कठीण प्रश्नांचा प्रयत्न करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा आहे. माझी शिकण्याची मागणी जसजशी वाढत जाते तसतसे माझे शिक्षणही वाढत जाते. माझी शिकण्याची मागणी जसजशी वाढत जाते तसतसे माझे शिक्षणही वाढत जाते. गणित माझ्यासाठी सोपे आहे. गणित माझ्यासाठी सोपे आहे. वाचन पूर्ण झाल्यानंतर मी प्रश्नाचे उत्तर देतो. वाचन पूर्ण झाल्यानंतर मी प्रश्नाचे उत्तर देतो. माझा उत्तर देण्यावर माझा विश्वास आहे. माझा उत्तर देण्यावर माझा विश्वास आहे. चांगले ग्रेड मिळवणे माझ्यासाठी स्वाभाविक आहे. चांगले ग्रेड मिळवणे माझ्यासाठी स्वाभाविक आहे. मी सहजपणे परीक्षा पास करतो. मी सहजपणे परीक्षा पास करतो. मी नेहमी माझी परीक्षा संपल्यानंतर 10 मिनिटांची पुनरावृत्ती करतो. मी नेहमी माझी परीक्षा संपल्यानंतर 10 मिनिटांची पुनरावृत्ती करतो. मी नेहमी परीक्षेच्या वेळी आरामात असतो. मी नेहमी परीक्षेच्या वेळी आरामात असतो. परीक्षेच्या वेळी मला माहिती जलद आणि सहज आठवते. परीक्षेच्या वेळी मला माहिती जलद आणि सहज आठवते. मी माझ्या शिक्षकांचे आभार मानतो. मी माझ्या शिक्षकांचे आभार मानतो. मी माझ्या पालकांचा देखील आभारी आहे. मी माझ्या पालकांचा देखील आभारी आहे. मी माझ्या मित्रांचेही आभार मानतो. मी माझ्या मित्रांचेही आभार मानतो. आजचा प्रत्येक दिवस मी अभ्यासामध्ये पारंगत होत आहे. आजचा प्रत्येक दिवस मी अभ्यासामध्ये पारंगत होत आहे. हे अशा प्रकारची स्टुडंट अफर्मेशन्स आपण रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ऐकत जा. याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेत चांगले मार्क मिळण्यासाठी आणि अभ्यास चांगला होण्यासाठी मदत होऊ शकते.